मुंबई मोर्चावरून कायदा हाती घेण्याची भाषा कराल तर मुलाहिजात ठेवणार नाही. अजित पवारांचा जरांगेंना इशारा. तर पापा धुण्यासाठी सत्तेत गेलेल्यांनी इतरांच्या अन्नामध्ये मीठ कालवू नये, जरांगेंचं उत्तर. जरांगेंच्या आंदोलनावरून आंबेडकरांची भूमिका चर्चेत. सकाळी ज्यांचा अधिकार त्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची भूमिका. नंतर ओबीसी मंचावरून मात्र आरक्षणासाठी जरांगेंना वेगळं ताट घेण्याचा सल्ला. मनोज जरांगे पाटलांच्या कुटुंबात कुणबी नोंद सापडली. शिरूर कासार तालुका प्रशासनाचा दावा. तर नोंद मिळाल्याचा आनंद. जरांगे पाटलांच्या वडिलांची भूमिका. आत्ताच्या गृहमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही. नाव न घेता देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या मानदुखीवर बोट. राज ठाकरेंनी खालापूर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवत रुग्णवाहिकेला वाट करून दिली. टोल अधिकाऱ्याला देखील झापलं. पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद टीका करणारे मालदीवचे 3 मंत्री निलंबित. मोदींनी लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना दिल्यानं मालदीवच्या मंत्र्यांकडून वर्णद्वेषी टीका. विविध क्षेत्रांमधून टीकेची झोड उठल्यानंतर मालदीव सरकारकडून मंत्र्यांचं निलंबन. अजित पवार गटानं फडणवीसांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याची चर्चा. नाराजीनंतर अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो. नवाब मलिकांच्या फोटोवर फडणवीसांना प्रश्न विचारा. भाजपनं मित्र पक्षांना संपवलाय. सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. तर माझी आणि पक्षाची भूमिका एकच, फडणवीसांचं प्रत्युत्तर. शिंदे गटाच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळींच्या संस्थेचं खातं आयकर विभागानं गोठवलं. भाजपला गवळींना उमेदवारी नको म्हणूनच कारवाई. ठाकरे गटाच्या सुनील महाराज यांचा दावा. भाजपसोबत जायला प्रत्येक वेळी हो म्हणायचे आणि मागे फिरायचे. भुजबळांचा शरद पवारांना टोला. तर उरलेला पक्षही संपवायला बाहेरच्यांची गरज नाही. भुजबळांची आव्हाडांवर टीका. महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी काहींचे प्रयत्न, पण नेते सत्तेत मशगूल. सध्याच्या राजकारणावर राज ठाकरेंचं परखड भाष्य. तर शेवटी नावासेवा पुलामुळे रायगड जिल्हाही बर्बाद होणार, राज ठाकरेंचा इशारा. दक्षिण मुंबईच्या जागेवर मिलिंद देवरांचा दावा. आम्ही कामं आणि नात्यांनी मतदारसंघ जिंकला. चर्चा सुरू असताना कुठल्याही पक्षानं जागांवर दावा करू नये, देवरांची प्रतिक्रिया. मला न्याय द्या. पुण्यातील कार्यक्रमानंतर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. मी सेल्फीसाठी काम करत नाही. खड्डे बघून फोटोही काढत नाही. काही जण प्रसिद्धीसाठी खड्ड्यांसोबत फोटो काढतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाव न घेता सुप्रिया सुळेंवर टीका. 13 जानेवारीला बिहारमधून पंतप्रधान मोदी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्याची शक्यता. अमित शहा यांच्या देखील प्रचार सभा होण्याचा अंदाज.